Hello students, today's our topic is study of the production process of biodiesel. आता बायोडिझेल शिकायच्या आधी आपल्याला बायोफ्युएल म्हणजे काय शिकायला लागेल. कारण बायोफ्युएल म्हणजेच काय आहे, इथेनॉल आणि बायोडिझेल. बायोफ्युएल म्हणजेच काय, इथेनॉल आपण बनवतो आणि बायोडिझेल आपण बनवतो. तर हे दोन्ही काय आहे, फ्युएल आहे जे आपण पेट्रोल किंवा डिझेल याला पर्याय म्हणून वापरू शकतो. आणि एन्व्हायरमेंटमध्ये जे पोल्युशन होतं आहे कार्बन डायऑक्साईडमुळे, ते पोल्युशन कमी करण्यासाठी आपण ह्या कोर्समध्ये रिन्युएबल एनर्जी या कोर्सचं नाव आहे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय, जी एनर्जी आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येते अशी. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की जे पोल्युशन होतं आहे, जो काही कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे, जो काही हार्मफुल आहे एन्व्हायरमेंटला, तो कमी करणं. तर आता बायोफ्युएल त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. बायोफ्युएलमध्ये दोन प्रकार आहे, मग बायोडिझेल आणि इथेनॉल. तर व्हॉट डू यू मीन बाय बायोफ्युएल? Because biofuel, it is helpful to us to reduce the environment pollution. It doesn't add any carbon to the environment. Means what is biofuel? Biofuel are essentially fuel obtained by the biological reaction. There is a biological reaction, and due to that biological reaction in the nature and combustible in nature, but does not add to the stock of the total carbon dioxide in the atom space. Means this biofuel doesn't add any carbon. It is safe for environment. It is eco-friendly for the environment. The biofuels are therefore considered to be CO2 neutral. CO2 neutral म्हणजे CO2 वाढवत नाही ते. Not adding to the carbon dioxide level in the atmosphere. They are not adding carbon dioxide level in the atmosphere. That's why biofuels are therefore considered to be CO2 neutral. Now India imports 70% of the oil it uses, and the country has been hit hard by द इन्क्रीजिंग प्राईस ऑफ द ऑइल. आपण आता बघतोय पेट्रोल आणि डिझेलच्या प्राईस सतत वाढत आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, बायोडिझेल किंवा बायोफ्युएलचं प्रोडक्शन हे वाढलं पाहिजे. इट इज एस्टिमेटेड दॅट द लिक्विड कन्व्हेन्शनल फ्युएल इन इंडिया विल बी एक्झॉस्टेड बाय 2018 to 2021-22. आपण आता बघतोय की जे काही प्रोडक्शन आहे फ्युएलचं ते कमी कमी होत जातं आहे. परत आपल्याला फ्युएल मिळणार नाही आहे, त्यासाठी आपण बायोडिझेलचं प्रोडक्शन हे वाढवलं पाहिजे. इन सच कन्स्टेन्स बायोफ्युएल कन्स्टिट्यूट अ सुटेबल अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. मग हे बायोडिझेल किंवा बायोफ्युएल हे अल्टरनेटिव्ह सोर्स असतील आपल्याला, की जेणेकरून आपण काय करू शकतो, बायोफ्युएलमध्ये इथेनॉल आणि डिझेलचं प्रोडक्शन वाढवून जगासमोर जी आपत्ती येणार आहे फ्युएल कमी होण्यामुळे, ती आपत्तीला कुठंतरी आपण थोडंसं ॲडिशन करून बायोडिझेल हा पर्याय किंवा इथेनॉल हा पर्याय निवडू शकतो. मग आता बायोडिझेल कसं तयार करायचं, तर बायोडिझेल तयार करण्यासाठी काय लागतं, तर बायोडिझेल इज अ मिक्सचर ऑफ मिथिल इस्टर. कशाचं मिक्सचर येते, इट इज अ मिक्सचर ऑफ methyl ester of long chain fatty acid like lauric, palmitic, stearic, oleic and so on. It is produced by trans-esterification process. Trans-esterification process. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बायोडिझेल म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ मिथिल इस्टर ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड. आणि इथं महत्त्वाची प्रोसेस होणार आहे ट्रान्सइस्टरिफिकेशन ऑफ ॲनिमल फॅट्स अँड व्हेजिटेबल ऑइल्स, ऑल ऑफ विच बिलॉंग टू द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिक इस्टर कॉल्ड ॲज अ ट्रायग्लिसराइड्स. इथं काय असणार आहे, ट्रायग्लिसराइड्स असणार आहे. तर आता ट्रान्सइस्टरिफिकेशन म्हणजे काय, तर इथे जो काही आर ग्रुप आहे तो आर ग्रुप काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्याला ट्रान्सइस्टरिफिकेशन आपण म्हणतो. आता बघा, फॅटी ॲसिड अल्कली इस्टर प्रिपेअर्ड फ्रॉम एनी ऑइल ऑर फॅट. मग कुठलं पण तुम्ही ऑइल घ्या, घरी असणारं तुमचं पीनट ऑइल असेल, कुठलंही तेल की ज्यामध्ये ॲनिमल किंवा व्हेजिटेबल सोर्स आहे,
मग ते ऑइल आणि फॅट याचं ट्रायग्लिसराईड, त्याचं केमिकल कंपोजिशन कसं आहे, CH2OCOR, CH2OCOR. म्हणजे हे काय आहे, ऑइल किंवा फॅट जर घेतलं तर त्याला काय म्हणायचं, ट्रायग्लिसराईड. ट्रायग्लिसराईड मीन्स ऑइल. द केमिकल कंपोजिशन ऑफ ऑइल इट इज कॉल्ड ॲज अ ट्रायग्लिसराईड. मग याची रिएक्शन होणार आहे, वी विल ॲड द मिथेनॉल हिअर, वी विल ॲड मिथेनॉल, and due to the addition of methanol, what happens, we will add, if there is one part of oil or fat, then we will add 3 methanol. What we will add, 3 methanol. Then we will use here catalyst. You know what do you mean by catalyst? Catalyst, it is helpful for reaction, बिकॉज कुठली पण रिॲक्शन फास्ट होण्यासाठी कशाची मदत लागते आपल्याला, कॅटलिस्ट आपण ॲड करतो. तर तो कॅटलिस्ट ॲड झाल्यामुळे ती रिॲक्शन होणार आणि इथे आर ग्रुप चेंज झाल्यामुळे त्याला ट्रान्सइस्टरिफिकेशन होणार. अँड ड्यू टू दॅट देर इज अ प्रोडक्शन ऑफ धिस बायोडिझेल, फॅटी ॲसिड अँड ग्लिसेरॉल. फॅटी ॲसिड मीन्स it is methyl ester, is a well known molecule for the vegetable, and the fatty acid mean RCO and OH. It is called as a fatty acid. This is chemical composition. And with methanol what happened, there is a conversion of fatty acid into methanol and biodiesel. Fatty intermediate for fatty alcohol or oleochemicals. Now biofuel. Biofuel are essentially fuel obtained from biological reaction in the nature and combustible in nature, but does not add to the stock of total carbon dioxide in the atom phase. मगाशीच आपण बघितलं, there are plants from that typically remove carbon dioxide from the atmosphere and give up the same amount when burned. Naturally, all the other fossil fuels have done the same. The biofuels are therefore considered to be CO2 neutral, not adding to the carbon dioxide level in the atmosphere. The type of biofuel used will depends on a number of factors, chief among them being the available feedstock and the energy that cannot be used locally. There are 2 examples of biofuel. One example is ethanol and another is biodiesel or renewable diesel. Biodiesel ला काय म्हणायचं, renewable diesel म्हणायचं. Ethanol can be made from biomass material containing sugar, starch and cellulose. ज्या प्लांट्समध्ये शुगर किंवा स्टार्च किंवा सेल्युलोज असेल, फॉर एक्झाम्पल मेज, then we can produce ethanol from that. Biodiesel is a mixture of methyl esters of long chain fatty acid like lauric, palmitic, stearic, oleic and so on. It is produced by transesterification of animal fats and vegetable oil, all of which belongs to the group of organic esters called triglycerides. Typical examples are rape, canola oil, soybean oil, sunflower oil, palm oil and its derivatives, etc. From the vegetable source, beef and sheep tallows and poultry oil from animal sources and also from used cooking oil. जे काही हॉटेलमध्ये यूज केलेलं कुकिंग ऑइल असतं ते त्याच्यापासून सुद्धा आपण बायोडिझेल तयार करू शकतो. द केमिस्ट्री इज बेसिकली द सेम इररिस्पेक्टिव्ह ऑफ द फीडस्टॉक. नाव बघा, हे जे काही कॅटलिस्ट आहे, कॅटलिस्ट काय वापरणार होतं पण NaOH. NaOH हा कॅटलिस्ट असणार आहे. हे ट्रायग्लिसराईड म्हणजे जे ऑइलमध्ये जे काही केमिकल कंपोजिशन असतं कुठल्याही ऑइलमध्ये, ते केमिकल कंपोजिशन प्लस मिथेनॉल आणि कॅटलिस्ट हा अगदी थोडासा वापरायचा असतो आपल्याला, काही ग्रॅममध्ये 0.1 ग्रॅम वगैरे. आणि नंतर मग आपल्याला काय मिळणार, ही केमिकल रिॲक्शन झाल्यावर मिथेनॉलशी आपल्याला 3CH3OCORX मीन्स बायोडिझेल मिळेल आणि ग्लिसेरॉल मिळेल. ही केमिकल रिॲक्शन तुम्हाला समजून घ्यावी लागेल. हिअर ट्रायग्लिसराइड्स मीन्स
त्याचं केमिकल कंपोजिशन, त्याची रिॲक्शन होणार आहे मिथेनॉलमध्ये. कॅटलिस्ट इज हेल्पफुल अस टू increase the speed of reaction, and then there is a biodiesel and glycerol. Now here we will take this naturally occurring engineering microbes, crude oil and ethanol, biodiesel. Now abbreviations. Here the production of biodiesel involve intensively mixing of methanol. मिथेनॉल म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल मिथेनॉल म्हणजे काय? CH3OH. What is the chemical composition of methanol? CH3OH plus oil. Oil means any used oil. हॉटेलमधलं यूज केलेलं ऑइल पण चालेल, or fat in the presence of suitable catalyst, and then allowing the lighter methyl ester phase to separate from the heavier glycerol phase through the action of gravity or settling principle. However, as with most organic reaction, the degree of conversion depends on equilibrium reached as well as the influence of other reaction during the course of making and catalyst reaction. Achieving product quality is also very important in the process. In that process, oil, methanol and sodium methylate catalyst. NaOH means sodium methylate or sodium hydroxide. We can use any catalyst. Here oil plus methanol, CH3OH, CH3OH plus methanol plus catalyst. Catalyst may be sodium methylate. It may be a catalyst, it is helpful. Are mixed in reactor 1. We will take a reactor म्हणजे एक कंटेनर घ्यायचं, त्यामध्ये ऑइल प्लस मिथेनॉल अँड सोडियम मिथिलेट catalyst are mixed in reactor 1 and allowed to separate in two phases. The lighter methyl ester oil phase is the mixed with additional methanol and suitable catalyst in reactor 2, again allowed to separate. This second reactor stage follows the trans-esterification process in the direction of methyl ester and hence maximizes the biodiesel yield and quality. Now the denser glycerol phase. Oil, methanol, sodium methylate catalyst are mixed in reactor 1. असे रिॲक्टर असतात तिथं. We will take this reactor 1. Then it will goes to reactor 2. इथं रिॲक्टर 1 मध्ये काय टाकायचं? ऑइल प्लस मिथेनॉल प्लस sodium methylate, reactor 1. Then it will goes to reactor 2. Then there is a washing. There is a wash column here. Then after washing we will get biodiesel. Here biodiesel. Then we will get glycerol. Now there is a pharmaceutical glycerin. Again it will goes to the here recovery section, because it is recovered and again it will goes to the reactor 1. Means oil, methanol plus sodium methylate, it will react in reactor 1. Then after reacting it will goes to reactor 2. Then after it will goes for washing. After washing we will get biodiesel and glycerin, and again the remaining material it will goes for recovery, and again recovery material goes to the phase 1, reactor 1. Okay. Now the denser glycerol phase from reactor 2 contain excess methanol and catalyst. So this is recycled to the front end of the reactor 1. The denser glycerol phase leaving reactor 1 will still contain unreacted excess methanol. हा मिथेनॉल परत आपण रिकव्हरी सेक्शनला जाऊन it is reused. Means this reactor 2
It will again goes to the methanol recovery. Here we are reacting here, and we will use excess methanol which is unreacted, which is recovered by the distillation in the methanol recovery column and recycled to the front reactor. The wash water from the water wash column is also fed to the methanol recovery column for methanol recovery. मिथेनॉल आपण परत वॉश करून वापरणार आहोत. Thus all the methanol is consumed in the production of the methyl ester. The bottom of methanol recovery column is processed in the glycerin water evaporation column to recover water for recycle to wash the column, leaving a crude glycerin by production containing 80 to 85% glycerin. Now, what are the key features of biodiesel process? Biodiesel process चे key features काय? Technology applicable to multiple feedstock. There is a question on this topic. Explain the key features of biodiesel. Technology applicable to multiple feedstock for biodiesel production. Continuous process at atmospheric pressure and nominal temperature 600 degrees centigrade, hence no additional cost of operating condition. Dual reactor system operating with patented glycerin, म्हणजे आपल्याला ग्लिसरीन पण मिळतं आहे, बायोडिझेल पण मिळतं आहे. Reaction using excess methanol but with full methanol recycled to avoid any losses, hence more efficient. We are using methanol again we are using it by recovery section. There is a methanol recovery and then again it is reused, means methanol is again and again it is reused. That's why there is no loss of methanol. Now closed loop water wash recycle to minimize waste water. There is no waste of water, we are recycling that water generation for other productive uses. Clear phase separation by special gravity process, hence less operating cost. बायोडिझेल प्रकल्प जो आहे त्याची ऑपरेटिंग कॉस्ट काय कमी आहे. बेस्ड ऑन सुटेबल फीडस्टॉक दिस प्रोड्युसेस बायोडिझेल ऑफ करंट वर्ल्ड स्टँडर्ड रॉ ग्लिसरीन, म्हणजे ग्लिसरीन पण मिळते आणि बायोडिझेल पण मिळते. द क्रूड ग्लिसरीन कॅन बी फर्दर अपग्रेडेड टू फार्मास्युटिकल ग्लिसरीन, जे मेडिकलमध्ये आपल्याला मिळतं ते फार्मास्युटिकल ग्लिसरीन आपण तयार करू शकतो आहे. Now characteristics of the biodiesel. There is a question on this topic also. Explain the characteristics of the biodiesel. Biodiesel as an automotive fuel has similar properties to petrol and diesel. Petrol and diesel, and such can be directly used in existing diesel engines with no or minor modification. आपण इंजिनमध्ये काहीही बदल न करता हे बायोडिझेल आहे तसंच वापरू शकतो. इट कॅन बी यूज्ड अलोन और मिक्स्ड. आपण हे डिझेल आणि बायोडिझेल एकत्र मिक्स करून सुद्धा वापरू शकतो. द मोस्ट कॉमन ब्लेंड इज B20. B20 म्हणजे काय करायचं, 20% बायोडिझेल आणि उरलेलं 80% आपलं पेट्रोलियम डिझेल घ्यायचं, त्याला B20 म्हणतात. बायोडिझेल हॅज 11% ऑक्सिजन बाय वेट अँड इसेन्शियली कंटेन नो सल्फर और ॲरोमॅटिक्स. Now these are the physical characteristics of the biodiesel किंवा physical properties. बायोडिझेलमध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.88, विस्कॉसिटी 7.5, C10 इंडेक्स 49, कोल्ड फिल्टर प्लगिंग पॉईंट 12, नेट हीटिंग व्हॅल्यू 33,300 kilojoules per liter. नाऊ एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स. बायोडिझेल वापरल्यामुळे आपण जे काही एन्व्हायरमेंट आहेत त्याच्यामधला जो CO2 आहे तो CO2 पर्सेंटेज म्हणजे पोल्युशन आपण कमी करणार आहोत. तर काय काय बेनिफिट्स आहेत, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. द यूज ऑफ बायोडिझेल. The use of biodiesel avoids fossil fuel use and hence avoids CO emission in atmosphere. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की CO2 पर्सेंटेज जे आहे CO2 ज्याच्याने पोल्युशन होते ते कमी होणार आहे बायोडिझेल वापरल्याने. इट इज प्रॉमिसिंग अल्टरनेटिव्ह फ्युएल सोर्स फॉर फ्युचर, एस्पेशली फॉर ऑटोमोबाईल्स.
substantial reduction of unburned hydrocarbon, carbon monoxide and particulate matter, hence no pollution, decrease the solid carbon fractions of particulate matter, increase in green cover. म्हणजे जेवढं बायोडिझेलचं प्रोडक्शन वाढवू आपण तेवढं आपल्याला ग्रीन कव्हर पण वाढवावं लागेल. हे झाडं आपल्याला लावावी लागतील की ज्या झाडांपासून आपल्याला तेल बिया मिळतील आणि तेल मिळेल की जेणेकरून आपण त्या ऑइलचा वापर करून जास्तीत जास्त बायोडिझेल प्रोडक्शन वाढवू शकतो. दॅट्स वाय इन्क्रीज इन द ग्रीन कव्हर ॲज अ रिझल्ट ऑफ प्लांटेशन विल चेक सॉईल इरोजन अँड रिटेन मॉइश्चर अँड सॉईल न्यूट्रियंट्स. जेणेकरून सॉईल इरोजन पण कमी होईल जेवढं ग्रीन कव्हर वाढवू. एन्व्हायरमेंट बेनिफिट आहे. पॉझिटिव्ह इकोलॉजिकल बेनिफिट्स इन टर्म्स ऑफ लेंडिंग सपोर्ट टू biodiversity, especially since degraded lands are required. Biofuels also help the environment because the plants grown to make this fuel take greenhouse gases such as carbon dioxide out of the air and fix it in their roots, stems and leaves. Such of this carbon dioxide gets sequestrated in the soil, reducing the overall level of carbon dioxide in the atmosphere. म्हणजे आपण बायोडिझेल तयार करताना जेवढं ग्रीन कव्हर वाढवू त्या ग्रीन कव्हरमुळे इनडायरेक्टली आपलं एन्व्हायरमेंटसुद्धा पोल्युशन फ्री होणार आहे. परत डिझेल आणि पेट्रोल याच्या स्मोकमुळे गाडीमधून जे बाहेर पडतात गॅसेस त्यामुळे जे पोल्युशन होतं ते सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे डबल बेनिफिट आहे आपल्याला. ओके, थँक्यू.